आमच्या गावामध्ये मयूर काचळे यांचं उपोषण सुरू आहे। ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असा त्यांचा आरोप आहे। उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। साहेब आमच्या पिंपळवंडी गावामध्ये आज 5 दिवस असताना मयूर भाऊ काचळे अत्यंत एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आणि त्याला आपल्या सर्व सामाजिक काम करत असताना आपल्या त्याला पिंपळवंडीची जाण आहे। या पिंपळवंडी गावचा कारभार ग्रामपंचायत कारभार चांगला स्वच्छ असावा म्हणून त्यांनी ते आपलं उपोषण केलं आणि जे भ्रष्टाचार केला किंवा नाही केला ते आपल्या साहेब मला माहीत नाही भ्रष्टाचार पण भ्रष्टाचार केला असं खरोखर या मयूर भाऊला आमचा पाठिंबा आहे। आणि खरोखर एक गरिबाचा जो आज 5 दिवस झाले आजच्या मच्छरामध्ये आज त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये आज झोपून आहे। खरोखर ही एक दुर्दैवी बाब आहे। वाणी साहेब मला आठवते हे आमच्या पिंपळवंडी गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये हे पहिलं उपोषण असं उपोषण आमच्या पिंपळवंडीचं नाव कुठे खराब होऊ नये आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला असन माझी विनंती आहे का यांनी ग्रामपंचायतीमध्ये आपले त्यांचं सगळं विषय सॉल्व करावा आणि मयूर भाऊला न्याय द्यावा आणि मयूर भाऊच्या पाठीशी आम्ही सदैव प्रयत्न राहू असं वाणी साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो। आणि मयूर भाऊला मी आमच्या पिंपळवंडी गावच्या वतीनं आमच्या पवार पाटीच्या वतीनं मयूर भाऊला मी पूर्णपणे पाठिंबा देतो। थांबतो। जय हिंद। उपोषणाचा 5वा दिवस आहे। जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे, पंचायत समिती सदस्य जयसिंग पोटे किंवा तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, शरदराव लेंडे किंवा रघुनाथ लेंडे ही सगळी मंडळी इकडे एक पण फिरकलं नाही। साहेब आता त्यांचं ते कुठे कामानिमित्त आमदार साहेब कुठे आता कुठे तब्येत आमदार साहेब म्हणलं कुठे आजारी असल्यामुळे आमदार साहेब येऊ शकले नाही। मग चानाने यायला पण होतो पण आता मग चानाचा काय विषय मग चाना ते आले नाही। मग काकडे परिवाराचा सरपंच असल्यामुळे मग चाना येऊ शकलं नाही असं काही मला असं वाटत आहे। मग असं एक माहिती वाटते बुवा शरदराव लेंडे साहेब मला आता बाहेरचा दावर असतो म्हणून आता लेंडे साहेब मला आता 4-5 दिवसापासून मला लेंडे साहेब मला भेटले नाही आणि पिंपळी गावात मला दिसले बी नाही। रघुनाथ शेठ लेंडे आता चेअरमन साहेब आमचे रघुनाथ शेठ लेंडे साहेबांचं आता काय पिंपळी स्टँडला काही कामाने जास्त जातात आणि त्यांना बाहेरचा दावर असतो आणि म्हणून चेअरमन साहेबाची माझी सुद्धा आता 8 दिवस झाले आता गाठ नाही भेटे नाही काही नाही। आमचे रघुनाथ शेठ लेंडे साहेब आमच्या पिंपळवंडीच्या ग्रामपंचायती असो किंवा कोणते 12 वाडे 13 गाव असो आमच्या रघुनाथ शेठचं काम 1 नंबर काम असते। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।